विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे, ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे. भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे, भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा FSI देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देय करणे. म्हणजे भाडेकरूंनी जेवढा व्याप्त केलाय तो त्यांना मिळाला पाहिजे आणि मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देखील मिळाला पाहिजे. म्हणून EWS आणि LIG गटातील पागडी धारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निःशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह FSI दिला जाईल, हा देखील निर्णय आपण सरकारने घेतलाय. जर कोणत्याही कारणामुळे जसं की हाईट रेस्ट्रिक्शनमुळे किंवा इतर प्रतिबंधामुळे जर या तिन्ही प्रकारचे FSI पूर्णपणे वापरणे शक्य नसल्यास उर्वरित जो FSI वाचेल त्याचा TDRच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. या जीर्ण इमारतींची जवळपास 28,000 केसेस आहेत, 28,000 इमारती. या जीर्ण इमारतींची पडझड थांबेल, त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टळेल. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेले अन्य पर्याय जसे 33/7, 33/9 तसाच सुरू राहणार, तो अबाधित राहणार आणि आजवर ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय ठरेल. आणि या व्यतिरिक्त इमारतीमधील भाडेकरू व इमारत मालकांमधील सुमारे 28,000 खटले प्रलंबित आहेत. या न्याय प्रक्रियेत देखील अनेक कुटुंब दशकांपासून अडकलेली